मगाचपासून 45 मिनिटं झाली मी नॉन स्टॉप इंस्टाग्रामच्या रील बघते स्क्रोल करते. आता एक मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे ना माझं फील्ड पूर्ण मेकअप आर्टिस्टनीच भरलंय. एवढ्या रील्स आणि ज्यावेळी आपण नॉनस्टॉप रील्स बघत जातो ना, त्यावेळी आपल्याला असं मनाला वाटायला लागतं ना की मी सोडून या जगात बाकी सगळेच बेस्ट करतायत. ऍक्च्युअल मध्ये सगळी लोक एवढं भारी करतायत की कुठेतरी असं वाटायला लागतं म्हणजे मी सोडून सगळ्यात मस्त चाललंय सगळ्यांचं. असं तुम्हाला पण कधी फिलिंग येते का? तुम्हाला पण असं कधी अचानक वाटतं का की आपण सोडून या जगात सगळ्यांचं सगळं बेस्ट चाललंय? तुम्हाला आता तसंच काहीतरी वाटलं म्हणून मला हा व्हिडिओ टाकावासा वाटला. पण मला तुम्हाला हे सांगायचंय, या सगळ्या गोष्टीचा बिलकुल पण स्वतःच्या आयुष्यामध्ये स्ट्रेस घेऊ नका. कारण मी जेव्हा माझं आयुष्य 7-8 वर्षापूर्वीचं बघते तेव्हा मला खरंच त्यावेळी सुद्धा असं वाटलं नव्हतं की एवढ्या वर्षामध्ये माझी लाईफ ही कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म होईल. आणि तेव्हा सुद्धा मी काहीच एक्सपेक्टेशन केलं नव्हते. तेव्हा सुद्धा सतत त्या चिंतेत टेन्शनमध्येच असायची, कसं होणार, आयुष्याचं काय होणार. पण वेळ आली की बरोबर त्या गोष्टी होतात. तुमच्या नशिबात असतील तर त्या गोष्टी नक्की घडून येतात. फक्त आपण 2च गोष्टी करू शकतो, ते म्हणजे एफर्ट्स टाकू शकतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स ठेवू शकतो. लक्षात ठेवा, घाई करू नका आणि कधी स्ट्रेस घेऊ नका. टेन्शन घेऊन कुठलीही गोष्ट होत नाही. इव्हन टेन्शन घेऊन तुम्हाला तर माहिती आहे की प्रॉब्लेम्सच जास्त क्रिएट होतात. म्हणून या पूर्ण आज दिवसभरामध्ये हा जस्ट एक थॉट आला मला की खरंच म्हणजे आपण लोकांना बघून का आपण टेन्शन घ्यायचं. इव्हन आपण आपल्या पद्धतीने काय जास्त छान करू शकतो, आपण आपली पातळी, आपली लेवल कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो आणि किती अजून आपल्या आयुष्यावर मेहनत घेऊ शकतो, यावर जास्त एनर्जी आपण खर्च केली पाहिजे, ना की लोकांना बघण्यात आपण आपली एनर्जी खर्च केली पाहिजे. बरोबर की चूक मला सांगा.